आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडायला सुरुवात झालेली आहे. 2 दिवसात सगळ्या उमेदवारांची नावं घोषित होतील. त्यानंतर बंडखोरी होईल का, कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे. आपण जे उमेदवार आता निश्चिंत आहेत, ज्यांची उमेदवारी जाहीर होणार आहे, अशा काही उमेदवारांचा परिचय करून घेणार आहोत. त्यामध्ये आज प्रभाग क्रमांक 5 मधील सुनील मोदी जे शिवसेना उबाटाच्या वतीनं इच्छुक आहेत. शिवसेना उबाटाचे ते शहर प्रमुख म्हणून आहेत. गेले 4 वर्षे शहर प्रमुख म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी दाखवून दिलेलं आहे. गेले 35 ते 35 वर्षे समाजकारणाने राजकारणात सुनील मोदी आहेत. भाजपचं काम त्यांनी पहिल्यांदा सुरू केलं, विद्यार्थी परिषदेचं काम केलं, त्यातून ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांनी काम केलं. 1995ला जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा ते पुणे विभागाचे म्हाडाचे सदस्य झाले. अतिशय 16-17व्या वर्षापासून समाजकारण आणि राजकारणाची आवड त्यांना आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. 2000 साली कोल्हापूर महापालिकेत ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि महापालिकेत एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख तयार झाली. पहिल्याच वर्षी KMT तेव्हा एकदम रसातळाला गेली होती, डब खायला आली होती, चाकं रुतली होती. अशावेळी KMTचा चेअरमन व्हायला कोण तयार नव्हतं. तेव्हा सुनील मोदींनी हे आव्हान स्वीकारलं आणि KMTला ऊर्जित अवस्थेने KMT रुळावर आणली. नुसती रुळावर आणली नाही तर ती फायद्यात आणली. विशेष म्हणजे देशात सलग 3 वेळा अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. हे एखादं काम हातात घेतलं की ते तडीला न्यायचं, यशस्वी करायचं, हे सुनील मोदी यांचं तत्व. त्यामुळं KMT अतिशय चांगला केलं. त्यानंतर सभागृहात एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. प्रशासनाला अनेकदा कोंडीत पकडून किंवा कायदेशीर त्रुटी, कायदेशीर अभ्यास दाखवून जनतेच्या हिताचं, कोल्हापूरच्या विकासाचे अनेक मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या. विशेषतः कोल्हापुरात काही जे महत्त्वाचे प्रश्न होते, रेड लाईन जी महापुरासंदर्भातली आहे ती चुकीच्या पद्धतीनं करण्यात येत होती, त्याला त्यांनी वाचा फोडला. IRBचे रस्ते अतिशय चांगले व्हावेत यासाठी त्यांनी आवाज उठवला. शहरातील पाणी पुरवठ्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं यासाठी आवाज उठवला. या 3-4 गोष्टीमध्ये त्यांनी अतिशय चांगला आपला अभ्यासपूर्ण योगदान दिल्यामुळं कोल्हापूर शहराच्या विकासात त्यांचा योगदान निश्चितपणे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ई-गव्हर्नन्स त्यांनी सुरू केलेलं आहे. ड्रेनेज लाईन उपनगरात त्यांच्याच काळात सुरू झालं. STP प्लॅन्ट त्यांच्या काळात सुरू झालेला आहे. म्हणजे कोल्हापुरात स्वच्छता असू दे किंवा रस्ते गटरचा प्रश्न असू दे, त्यांनी अतिशय तळमळीनं नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती असताना सोडवलेला आहे. जे परिवहन समितीचे सभापती, स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी अतिशय चांगलं काम करून एखादा अभ्यासू नगरसेवक कशा पद्धतीनं कोल्हापूरचा विकास घडवून आणू शकतो याचा पुरावाच दिलेला आहे. कोल्हापुरातल्या राजकारणातला एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून सुनील मोदी यांचं नाव घेतलं जातं. कारण जवळजवळ 4 खासदारांच्या विजयात त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या हुशारीचा, त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा वाटा निश्चितपणे आहे. सदाशिवराव मंडलिक, धनंजय महाडिक, संजय मंडलिक आणि शाहू महाराज या सगळ्यांच्या विजयात पडद्यामागचे सूत्रधार म्हणून मोदी यांनी अतिशय मोठी भूमिका पार पडली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणातही अनेक वर्षे ते महादेवराव महाडिक गटात होते. त्यानंतर आता सतेज पाटील गटाचे ते सूत्रधार आहेत. पडद्यामागच्या या काही हालचाली, पडद्यामागचे काही राजकीय व्ह्यूज ते निश्चितपणे त्यात ते माहीर आहेत. लोकांसाठी काम करण्याची त्यांची हातोटी आहे. जबाबदारी घेऊन काम करत आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. सहकारातही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. थोडक्या मतात त्यांचा पराभव झाला, पण या पराभवानंतरही त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं कोल्हापूर महापालिका, पुणे पदवीधर यामधून तयारी सुरू केलेली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांची आता उमेदवारी इच्छुक आहेत. ते खरं तर कोल्हापूरच्या महापालिकेत
अभ्यासू नगरसेवकांची वानवा असते. अशा वेळी असा अभ्यासू नगरसेवक महापालिकेत असणं अत्यावश्यक आहे. कारण प्रशासनावर वचक राहतो तो केवळ नगरसेवकांच्या अभ्यासू या वृत्तीमुळं. काम करण्याची वृत्ती असेल तर महापालिकेतला प्रशासनाला चांगले संबंध ठेवून प्रभागाचा कायापालट करू शकतो. हे सुनील मोदी यांनी 2 वेळा निवडून येऊन दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे याच जोरावर, कामाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर, त्यांच्या राजकीय मुत्सद्दीगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा सुनील मोदी हे प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना उभाटाच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत. अशाच आपल्याला काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच संपर्क करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.